जय श्रीकृष्ण. माझं नाव सुधा चबनदास गांधी, राहणार मेढा, सातारा, वय 78. माझ्या माहितीप्रमाणे मी औषधं सांगणारे, काही घरगुती औषधं सांगणारे ते सांगते. मूळव्याध इथे बघा, इथे मूळव्याध झाल्यावर डिशमध्ये साखर घेऊन त्यात कापूर पेटवून ठेवून भिजल्यानंतर त्याची गोळी करून ती 3 दिवस घेणे. त्यांनी मूळव्याध कमी होतो. ऑपरेशन पण करावं लागत नाही. अर्धा शिशी. आता खरं मला अजून एक माहिती आहे की अर्धा शिशीला आलं आणि गूळ एकत्र करायचं आणि ते पेस्ट किंवा पाणी डुकराच्या विरुद्ध दिशेला 2 थेंब टाकायचे. डोकं वर करून थोडा वेळ थांबायचं. अर्धा शिशी लगेच तरी एरवी पण डोकं दुखत नाही. साप चावल्यावर आता साप चावतो, पण तो चावल्यावर जिथं साप चावला त्याच्यावरती पट्टी किंवा कापड ते अव्वळ बांधायचं आणि मारुतीला वाहतो ते रुईचं एक पान घेऊन चेचून त्याचा रस दोन्ही नागपुडीत टाकायचा आणि 5 मिनटं 10 मिनटं थांबून एकदम शिंका येतात 5-6, त्यावेळेस विष उतरलं असं समजायचं. उंदीर चावल्यावर, आता उंदीर चावल्यावर पण माझ्याजवळ औषध आहे. तर ते उंदीर चावल्यावर त्या जाग्यावर पेरूची पानं 10-12 घेऊन पेस्ट करायची, मिक्सरमध्ये पेस्ट करायची. त्यात मीठ टाकायचं, त्याचा रस काढून बाटलीत भरून ठेवायचा आणि पाला त्या जखमेवर बांधायचा आणि तो रस 3 दिवस वळीने घ्यायचा. आणि पाला बांधल्यानंतर ती जखम वाळते, भरून येते आणि आराम पण वाटतो. हे खात्रीने. वायुगोळा डिलेवरीनंतर प्रत्येक स्त्रीला होतो, पण खूप पोट दुखतं. त्यावेळेला वटीपोट अव्वळ बांधायचं आणि गरम पाणी घेऊन त्यात चिमूटभर हिंग टाकून ते पाणी प्यायचं. तो पोट पण दुखायचं थांबतो आणि वायुगोळा पण कमी होतो. ते नागिणवर परत सांगायला. नागिण तर होतेच, पण नागिण होताना बारीक फुटकळे येतात, पुढं सरकते. त्यावेळेस म्हणतात वेडा पडायला सुरुवात झाली. पण वेडा पडू नये म्हणून आयुर्वेदिक दुकानात करंज्याचं तेल म्हणून मिळतं. कापसाच्या बोळाने ते तेल त्या जखमेवर लावायचं. असं दिवसातून 3 वेळा करायचं. जखम पण भरून येते, वेडा पण पुढं जात नाही, व्रण पण राहत नाही. जय श्रीकृष्ण. याचा उपयोग तुम्हाला किंवा कोणालाही कधी ना कधीतरी